नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवर झालेल्या अभूतपूर्व ट्रॅफिकची आणि त्यानंतर आता त्याच्या परिणामांची. खालापूर टोल नाक्यावर मनसे आक्रमक झाली आहे. वाहतूक कोंडीच्या दिवसातला टोल परत द्या असं खालापूर टोल नाक्यावर मनसेनं आंदोलन सुरू केलंय. 3 तारखेला मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर उलटल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. एक्सप्रेसवेवरच्या पुणे लेनवर तब्बल 32 तास ट्रॅफिक जाम होता. यामध्ये प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते. MSRDC आणि IRB कडून कोणत्याही प्रकारची मदत किंवा सुविधा प्रवाशांना पुरवण्यात आली नव्हती. उलट त्याच प्रवाशांकडून टोल मात्र वसूल केला गेलाय. केलेली टोल वसुली लवकरात लवकर प्रवाशांना परत करावी आणि एक्सप्रेसवेवर प्रवाशांना सुविधा द्याव्यात अशी मागणी मनसे वाहतूक सेनेकडून करण्यात आली आहे. IRB ने या ठिकाणी लिहून दिलेलं आहे की बाबा हे MSRDC करू शकते. मग MSRDC करू शकतं, मग तुम्ही टोल कशाला वसूल करतात? MSRDC ने वाहनची पार्किंग, तर त्याच्यामध्ये पण त्यांनी बोर्ड दाखवलं की MSRDC ने करावं. तर ही सर्व सुख सुविधा कुठलीही नाहीये, फक्त हे पैसे घेण्याचं काम करताय. आज आचारसंहिता होती, राजसाहेबांचा आदेश होता, फक्त निवेदन द्यायचं. निवेदन दिलेलं आहे. 13 तारखेला या ठिकाणी परत आमची बैठक लागणार आहे. जर ही बैठक मध्ये त्यांनी जे सुख सुविधा पुरवल्या तर ठीक, लोकांचे टोलचे पैसे परत दिले तर ठीक, अन्यथा या ठिकाणी मनसे स्टाईलनी हे टोल फोडल्याशिवाय राहणार नाही. या संदर्भात आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या सोबत आहेत माझ्या सहकारी सारिका सावंत. सारिका, हे आंदोलन नेमकं कुठे सुरू आहे? मनसेच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची काय मागणी आहे आणि MSRDC कडनं किंवा IRB कडून त्यांना काही दिलासादायक उत्तर दिलं गेलंय का? कविता, हे आंदोलन जे आहे ते खालापूर टोल नाक्यावर करण्यात आलं होतं. मनसेकडून MSRDC आणि IRB ला एक निवेदन देण्यात आलं आहे की 32 तास जेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे बंद ठेवण्यात आला होता तेव्हा प्रवाशांना कुठल्याही प्रकारची सुखसुविधा देण्यात आली नाही आणि या उलट त्याच प्रवाशांकडून टोल वसुली करण्यात आली आहे. तर ती टोल वसुली जी केली आहे ती त्या प्रवाशांना परत करावी, अन्यथा मनसे स्टाईलनी ही आचारसंहिता संपल्यानंतर 13 तारखेला आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे वाहतूक सेनेचे आरिफ शेख यांनी IRB प्रशासनाला दिला आहे. यावर IRB प्रशासनाने कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाहीये. सारिका, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर IRB कडे हा जाब विचारलाय मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतूक सेनेनं. कसं आहे साहेब, आता आमच्या सर्व लोकांनी सांगितलं की बाबा ते 1000चं जे